नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कोणतीही गोष्ट आम्हाला अति महत्वाकांक्षेकडे नेते हे आम्हाला सर्वस्व नेहमीच नेहमीच आम्हाला याची प्रचिती मिळते। कारण की कोणतीही गोष्ट असो त्याचा कशा पद्धतीने आपल्या मनमानी पद्धतीने वापर करायचा आणि आपल्या मनमानी पद्धतीने वापर करून त्या गोष्टीला कशा पद्धतीने त्याला खंगवायचं हे आता आपल्याला सगळ्यांनाच आळवळणी पडलंय। अशाच पद्धतीनं आज जी आरोग्य विभागाची परिस्थिती खंदर करून सोडली, दयनीय अवस्था करून सोडली आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशावर जो अधिकाधिक जो बोजा आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय ना, त्याला सगळ्यांना जबाबदार ही इन्शुरन्स कंपन्या आहेत। कारण की इन्शुरन्स कंपन्यांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःची सिस्टीम चालवण्यासाठी आरोग्य विमा या देशभरात विकायला सुरुवात केली आणि विकता विकता आरोग्य हे त्यांच्याही लक्षात होतं की कधीही हा आरोग्याचा जो घेतलेला विमा आहे ती कधीही कंपनीला फायद्याचंच ठरणार आहे। परंतु ह्यांच्याही वर एक बाप निघाले आणि काही हॉस्पिटल्सनं या गोष्टीचा गैरफायदा घेऊन या गोष्टीला फाट्यावर मारून स्वतःची खळगी वरण्यासाठी नाही ते प्रताप करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। काल माझ्या हाती 167 पानाची यादी हाती लागली। याच्यात महाराष्ट्र किंवा सगळ्या भारतातील ज्या लोकांनी म्हणजे या विमा म्हणजे या हेल्थ इन्शुरन्सचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीचे बिल सबमिट करून स्वतःला आर्थिक फायदा करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना ब्लॅकलिस्ट केलेली ही यादी। वास्तविक स्वरूपात कोणतीही गोष्ट ज्या पद्धतीने केली जाते किंवा ज्या पद्धतीने राबवली जाते ते सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीचे फायदे मिळावे। जर एखादा अडचणीत आला असेल, शक्यतो चांगल्या परिस्थितीत चांगल्या वातावरणात माणूस राहिला तो शक्यतो हेल्थ इन्शुरन्सचं काम पडत नाही। परंतु आताची परिस्थिती ना, आताचं जी वातावरण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अन्न शुद्ध आहे ना, हवा शुद्ध आहे ना, पाणी शुद्ध आहे। आणि या सगळ्या भेसळीच्या काळामध्ये आज जो यंत्रासारखा राबणारा माणूस ज्या पद्धतीची अवस्था भोगतोय ना, ती अवस्था पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आज त्याची जी येण्याची इन्कम आहे, त्याची जी रोजची उपजीविका भागवण्यासाठी जे लागणारे पैसे ते सुद्धा कमी पडतात। मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेवटी माणूस वळतो तो आपल्या आजारीपणात पडल्यानंतर आपल्या खिशाला चुना लागू नये म्हणून 8, 10, 15 हजाराची एखादी आरोग्य विमाची म्हणजे हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी काढतो आणि या पॉलिसीच्या आधारे आपल्यावर जो दूरगामी परिणामात एखादा आजार जडला किंवा एखादं आपल्या खिशाच्या बाहेर पडणारा एखादा आजार आपल्याला जर यदा कदाचित झाला तर त्याचा उपचार करता यासाठी केलेली ही व्यवस्था। परंतु आज ज्या पद्धतीची परिस्थित्या या हॉस्पिटलनं करून ठेवल्यात आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आज तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्या हॉस्पिटलचे जे रेट आहेत, जे दर आहेत ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं चक्कर येते। कारण की ते सर्वसामान्य माणसाच्या खिशाच्या बाहेर आहेत। अहो, जनरल वॉर्ड मध्ये सुद्धा जर ऍडमिशन घ्यायचं असेल ना तर आज 3 आणि 3.5 हजार रुपये पर कॉटची फीस आहे आणि त्याचे इलाजाचे पैसे वेगळे। जर अशा पद्धतीची जर लूट या आरोग्य विभागाकडून होत असेल, या हॉस्पिटलकडून होत असेल तर त्या लोकांना विम्याशिवाय पर्याय कोणता आहे? परंतु त्यावरही ते थांबत नाहीत। त्याच्या पुढचा प्रयोग आहे, माझ्या मित्राचाच अनुभव आहे। एक मित्राला चरबीची गाठ आली होती आणि चरबीच्या गाठीच्या संदर्भात तिच्या गाठ वर दिसत होती म्हणून तो सहजपणे एका नाव नाही सांगत त्या हॉस्पिटल, तर त्या हॉस्पिटलमध्ये संदर्भित डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेला। संदर्भित डॉक्टरांनी त्या सगळी गाठ बघून, सगळ्या गोष्टी बघून त्याला अपेक्षित खर्च हा 10 ते 12 हजार रुपये अपेक्षित खर्च सांगितला की या 10 ते 12 हजारामध्ये तुझं हे ऑपरेशन आपण ही गाठ काढून टाकू। पण जेव्हा त्यांनी सांगितलं की ही माझ्याकडं अमुक कंपनीची एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यामुळं मला काय खिशाला हे म्हणजे गंडा बसणार नाही, पॉलिसी काढल्यामुळे त्या पॉलिसीमध्ये ही सदरील शस्त्रक्रिया बसू शकते। मग डॉक्टर महाराजांचा प्रताप वेगळाच झाला। जे 10 ते 12 हजार लागणारं बिल त्यांनी त्या रेकॉर्डवर 30 हजार रुपये तयार केलं आणि 30 हजार रुपयाचा क्लेम
डॉक्टर महाशयाने उचलला. म्हणजे अशा पद्धतीचा अनास्थाव जो प्रकार चालू आहे, अनास्थाव पद्धतीनं जी उपचारावर लावलेली जी कर आहेत किंवा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त कशा फायदा उचलता येईल ही लावलेली एक मनमानी आहे. खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्य माणसाच्या मुळावरच नाही तर काय. कारण की इन्शुरन्स कंपन्याकडून कितीही भरमसाठ बिलं मिळत असतील तर मग या लागलेल्या तोंडाला रक्त लागलेल्या लोकांना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला जेव्हा तो पैसा देऊन उपचार घेत असेल तर त्यांना या गोष्टीतून किती पट सूट देतील हाही प्रश्न आहे. त्यामुळं आपल्या देशाची परिस्थिती झाली अशी की आंधळं पीठ दळत आहे, कुत्रं पीठ खात आहे. कारण की कोणाला काही घेणं देणं नाहीये. आज जर सिस्टीम चालत असेल तर सिस्टीम चालवण्याला महत्व आहे. मग ती कशा पद्धतीने चालली त्याचे परिणाम समाजावर काय पडतायत, त्याच्यावर येणाऱ्या लोकांवर त्याचे प्रभाव काय पडतात. आणि खऱ्या अर्थानं सांगतो की वैद्यकीय जो व्यवसाय म्हणजे सेवा आहे ना ती आता व्यवसायाकडे वळाली. प्रत्येक पेशंट गेला की त्याला ते बकरा दिसतो. ज्या पद्धतीनं कापता येईल त्या पद्धतीने कापा, ज्या पद्धतीने लुटता येईल त्या पद्धतीने लुटा. साधी एखादी टेस्ट, एखादा जर सर्दीचा पेशंट गेला ना तर त्या सर्दीच्या पेशंट कडून सुद्धा नाही ते टेस्ट करून शेवटी 2 गोळ्या हातावर देण्याची पद्धत या डॉक्टरांनी सुरू केलेली. मग या सगळ्या प्रक्रिया जर या पद्धतीने जीव घेण्या सर्वसामान्य माणसाला होत असतील, सर्वसामान्य माणसाला जरी आज आर्थिक उत्पन्न जरी कमी असेल पण या आरोग्याच्या संदर्भातून ज्या पद्धतीने शांतता त्याच्या मनात निर्माण होते, ज्या पद्धतीची परिस्थिती तयार होते, त्यामुळे त्याने आहे ते विकण्याची तयारी ठेवण्याची पद्धत आता सर्रास पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला सहज आकडे साध्या तुम्ही 4 दिवस जर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केलं तर त्याचा 50च्या खाली आकडा दिसतच नाही. मग अशा पद्धतीचे जर आकडे जर सारखे डोळ्यावर फिरत असतील, या पद्धतीची जर भूमिका समोर देत असतील तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाने इलाज कसा करावा. आयुष्मान योजना, महात्मा फुले योजना, या सगळ्या योजना ज्या आहेत ना त्या एका साच्यामध्ये, एका ताळेबंदामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत. जोपर्यंत अप्रूव्हल मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इलाज सुरू करणार नाही. तुम्हाला माहिती आहे अप्रूव्हल कशा पद्धतीने मिळवले जातात. एकदा जर तुम्ही त्यावर अप्लाय केला तर तुम्हाला 12 तासाच्या आत जर ते अप्रूव्हल मिळालं तर तुमचं नशीब. शक्यतो 12 तासाच्या आत कुणालाच अप्रूव्हल मिळत नाही, पण 12 तासाच्या आत मिळालं तर तुमचं नशीब. तोपर्यंत पेशंट दगावला तरी चालतो. या पद्धतीच्या व्यवस्था या शासनाने करून ठेवल्यात आणि सर्वसामान्य माणसाच्या मनाला, सर्वसामान्य माणसाच्या गळ्याला जी सुरी लावली आहे ना ती सुरी खऱ्या अर्थानं निघणं गरजेचं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ही इन्शुरन्स पॉलिसी ही अशी पॉलिसी आहे की जी आपल्याला अडीनडीच्या काळात वापरता येईल. आपल्या मोठ्या दीर्घ आजारावर की ज्या आजार आपल्या खिशाला परवडणारे नाहीयेत ते आजारांवर इलाज करण्यासाठी ही हेल्थ पॉलिसी. परंतु आजकाल काय झालंय की छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींना सुद्धा दाखवून ज्या पद्धतीचे डॉक्टर्सनी क्लेम केले त्यामुळे यांच्या तोंडाला जे रक्त लागलेले आहे, यांना ज्या अति पैशाचा हव्यास सुटलाय ना त्या पैशाच्या हव्यासामुळे सर्वसामान्य माणूस आज भरडल्या चाललाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा व्यवसाय न करता ह्याला सेवा कशा पद्धतीने होईल हे आता शासनाने ठरवावं. आणि हे ठरवायचं असेल तर तुमच्या हॉस्पिटलच्या आधी ज्या सरकारी हॉस्पिटल्स आहेत, तुमच्या वैद्यकीय महाविद्यालय आहेत, त्यांच्या सेवा तत्पर करणं गरजेचं आहे. कारण की सर्वसामान्य माणूस या जे सरकारी इस्पितळ आहेत किंवा जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांच्या पायऱ्या का चढत नाहीत माहितीये का? की इथं बसल्याशिवाय कामच होत नाही. तिथली नर्स सुद्धा इंजेक्शन द्यायचं म्हणलं तर 10 वेळेस तोंड मागं पुढे बघते आणि त्यावेळेस कस तरी गयावया केल्यानंतर तिला इंजेक्शन देण्याची बुद्धी सुचते. आणि या पद्धतीचा जर उपचार मिळत असेल, या पद्धतीच्या जर वागणुकी या सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळत असतील तर सर्वसामान्य माणूस सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची फजिती करणार का? आणि विशेष म्हणजे तर जितके सरकारी इस्पितळात कार्यरत असणारे डॉक्टर त्यांचे दवाखाने बाहेरच आहेत. त्यांना या दवाखाने म्हणजे तिथला किती वेळ ते त्या शासकीय सेवेसाठी देतात आणि व्यक्तिगत हॉस्पिटलसाठी किती वेळ देतात हे त्यांच्या आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. कारण की प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आपला धंदा मानून ठेवलाय. कमी मोबदल्यात, कमी श्रमामध्ये सगळ्यात श्रीमंत होण्याची जी पद्धत आहे आमच्याकडे होऊन बसल्यात ना त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे.
कारण की कर्तव्य करायची म्हणलं की कुणाला नकोय, फक्त हक्क हवे. आणि या हक्काच्या बोमामध्येच आज भारत पूर्णपणे नाकेनऊ होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं इन्शुरन्स कंपन्यांनी ज्या पद्धतीने आपली दुकानं उघडून बसले, तशीच दुकानं या डॉक्टर्सनी सुद्धा उघडून बसलेले आहेत. आणि या डॉक्टरच्या या दुकानदारीमुळे आज ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस भरडल्या चाललाय ना, खऱ्या अर्थाने याचा सगळा दोष या इन्शुरन्स कंपन्याला दिला पाहिजे. कारण की इन्शुरन्स कंपन्याचे जे भरमसाठ क्लेम पास करण्याची पद्धत आहे ना, ती पद्धत आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळी बसलेली. त्यामुळं अशा परिस्थितीत अडकलेला मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य माणूस या परिस्थितीतून कसा बाहेर पडेल, यासाठी शासनालाच उपाययोजना कराव्या लागतील. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचे दर, या सगळ्या गोष्टींची स्क्रुटनी खऱ्या अर्थाने होऊन या डॉक्टरीय पेशात जी व्यावसायिकता आली आहे ना, त्याला सेवा कशी करता येईल यासाठीच खऱ्या अर्थानं पावलं उचलणं गरजेचं आहे. तेव्हाच सर्वसामान्य माणूस हा योग्य तो उपचार घेऊ शकेल. या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आलेले अनुभव असतील तर निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.